श्री गणेशाय नमः. मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आध्यात्मिक ज्ञान या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद भागवद्गीतेचा 3रा अध्याय बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अवश्य धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 2ऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला स्थितप्रज्ञाची महती ऐकून ती अवस्था प्राप्त व्हावी म्हणून कर्म उपासनेचा त्याग करावा लागेल असे अर्जुनाला सांगितले. मला हे युद्ध नको आहे म्हणून अर्जुनाला आनंद झाला व अर्जुन भगवंताला म्हणाला, हे केशव, कर्माचा त्याग सांगता आणि कर्मही कर म्हणता यातील गौप्य काय आहे? अर्जुन म्हणाला, हे माधव, जर तुम्हाला कर्मावून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर हे केशव मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहे? हे केशव, तुमच्या मिश्रित भाषणाने माझ्या बुद्धीला मोहित करीत आहात. मला एकच अशी गोष्ट सांगा ज्यामुळे माझे कल्याण होईल. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून श्री भगवान म्हणाले, पार्थ, या जगात 2 प्रकारची निष्ठा आहे. निष्ठा म्हणजे साधनाची परिपक्व अवस्था. पहिली सांख्ययोग निष्ठा. पार्थ, मायेने उत्पन्न झालेले सर्व गुणात वावरत असतात. मन, इंद्रिय व शरीर यांच्याकडून होणाऱ्या क्रियाच्यापणाचा अभिमान सोडून सर्वव्यापी परमात्म्याशी एकरूप राहणे याला सांख्ययोग, ज्ञानयोग म्हणतात. कर्मयोग निष्ठा. फळाचा आणि आसक्तीचा त्याग. भगवंताच्या आज्ञेप्रमाणे भगवंतासाठी समबुद्धीने कर्म करीत राहणे याला निष्काम कर्मयोग म्हणतात व यालाच समत्व योग सुद्धा म्हणतात. समत्व बुद्धी ही अवस्था प्राप्त झाली असता कर्म हे अकर्म बनते, म्हणजे फल उत्पन्न करू शकत नाही. त्या अवस्थेला निष्काम कर्म म्हणतात. पार्थ, कोणताही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणामुळे पराधीन असल्यामुळे कर्म करावेच लागतात. हे पार्थ, जो मूर्ख मनुष्य आपले इंद्रिय बळजबरीने आवरून मनाने विषयाचे चिंतन करतो त्याला ढोंगी किंवा दांभिक म्हणतात. हे पार्थ, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता आपल्या इंद्रियद्वारा कर्मयोगाचे आचरण करतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हे पार्थ, तू शास्त्रविहित कर्म कर, कारण कर्म न केल्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न केल्याने तुझा शरीर व्यवहारसुद्धा चालणार नाही. हे पार्थ, यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय मनुष्य समुदाय दुसऱ्या कर्मबंधनाला जातो. म्हणून हे पार्थ, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. पार्थ, ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न केली व त्यांना सांगितले, तुम्ही या यज्ञाच्याद्वारे उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे मनोरथ पूर्ण करणारा हो. या यज्ञाने तुम्ही देवतांची संतुष्टी करा आणि देवता तुम्हाला संतुष्ट करतील. निस्वार्थपणाने एकमेकाची उन्नती करीत परम कल्याणाला प्राप्त व्हाल. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवता काही न मागता इच्छित भोग देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो तो चोरच असतो. पार्थ, यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे पुरुष सर्व पापापासून मुक्त होतात आणि जे पापी लोक स्वतःसाठी अन्न शिजवतात ते तर पापच खात असतात. पार्थ, सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न हे पावसापासून तयार होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि कर्म वेदापासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत. यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. पार्थ, जो पुरुष या जगात चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही व आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, इंद्रियाच्या द्वारा भोगच भोगतो, तो पापी पुरुष व्यर्थच जगत असतो. पार्थ, जो मनुष्य आत्म्यातच संतुष्ट व तृप्त असतो त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही. पार्थ, महापुरुषाला निश्चित कर्म केल्याने काही प्रयोजन असत नाही. तसेच या विश्वातील प्राणी मात्रातही त्याचा स्वार्थाचा संबंध असत नाही. म्हणून पार्थ,
तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म चांगले करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. पार्थ, श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. पार्थ, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू नाही, तरी मी कर्म करीतच असतो. हे पार्थ, मी जर सावध राहून कर्मे केली नाही तर फार मोठे नुकसान होईल, कारण सर्व मनुष्य माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. पार्थ, मी जर कर्म केली नाही तर सर्व मनुष्य समुदाय नष्ट भ्रष्ट होतील, तसेच सर्व प्रजेचा घात करणारा होईल. कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेले विद्वान पुरुष लोक संग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करतात. पार्थ, परमात्म्या स्वरूपात स्थिर असलेले ज्ञानी पुरुष शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत कर्माविषयी भ्रम अश्रद्धा निर्माण करीत नाहीत. तो स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे करून उत्तम रीतीने करून त्यांच्याकडून तसेच करून घेतो. पार्थ, सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणामार्फत केली जातात, तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे समजतो. हे पार्थ, त्रिगुणात्मक मायेची कार्य करणारी 5 महाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि 5 ज्ञानेंद्रिय त्वचा, जिव्हा, कान, नाक, डोळे, 5 कर्मेंद्रिय हात, पाय, मुख, मलद्वार व मूत्रद्वार आणि शब्दादी 5 विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सर्वाच्या समुदायाला गुणविभाग म्हणतात आणि यांच्या परस्पराशी होणाऱ्या क्रियांना कर्मविभाग म्हणतात. गुणविभाग कर्मविभागाहून आत्मा निराळा असून तो निर्लेप आहे. पार्थ, प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या मंद बुद्धीच्या अज्ञानाच्या पूर्ण ज्ञान असणाऱ्याने बुद्धिभेद करू नये. पार्थ, अंतर्यामी परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्म मला समर्पण कर आणि अहंता ममता सोडून युद्धाला तयार हो. पार्थ, जो कोणी मनुष्य दोष दृष्टी टाकून श्रद्धायुक्त शुद्ध अंतःकरणाने माझ्या या मताचे पालन करतात ते सर्व कर्मापासून मुक्त होतात. परंतु पार्थ, जो मनुष्य माझ्यावर दोषारोप करून माझ्या मतानुसार वागत नाही तो मूर्ख, सर्व ज्ञानांना मुकलेला आणि नष्ट झालेला समज. हे पार्थ, सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजे आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच कर्म करतो, परंतु विषयात रममान होत नाही. हे पार्थ, प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्याच्या आहारी जाऊ नये. ते दोन्ही कल्याणकारक मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून अर्जुन भगवंताला म्हणाला, हे केशव, मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. भगवंत म्हणाले, हे पार्थ, रजोगुणापासून उत्पन्न झालेला कामच क्रोध आहे. हा क्रोध खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त होत नाही व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, हे तू समजून घे. पार्थ, ज्याप्रमाणे धुळीने आरसा झाकला जातो त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान झाकले जाते. पार्थ, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा शत्रू आहे. त्याने मनुष्याचे ज्ञान झाकले आहे. पार्थ, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचे निवासस्थान आहे. हा काम मनुष्याला मन, बुद्धी आणि इंद्रियाच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करतो व जीवात्म्याला मोहित करतो. हे पार्थ, इंद्रियावर ताबा ठेवून तू या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापी अग्निरूप कामाला मारून टाक. पार्थ, इंद्रिय हे स्थूल शरीराहून श्रेष्ठ आहेत, बलवान आणि सूक्ष्म आहेत. इंद्रियाहून पर हे
मन आहे आणि मनाहून पर बुद्धी आहे आणि बुद्धीच्याही पलीकडे आत्मा आहे. हे पार्थ, बुद्धीच्याही पलीकडे बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून घे व या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. 3रा अध्याय समाप्त. जय श्रीकृष्ण.